लग्नापूर्वी शारीरिक संबंध ठेवणे योग्य की अयोग्य? सर्वोच्च न्यायालय म्हणाले, कदाचित आम्ही जुन्या विचारांचे. सोमवारी सर्वोच्च न्यायालयात न्यायमूर्ती बी.व्ही. नागरत्न आणि उज्ज्वल भुयान यांच्या खंडपीठानं एका प्रकरणात महत्त्वाचं निरीक्षण नोंदवलंय. विवाहपूर्व शारीरिक संबंध ठेवणे योग्य की अयोग्य यावर सर्वोच्च न्यायालयानं विशेष टिप्पण्या दिल्या आहेत. बलात्कार आणि लग्नाचं आश्वासन देण्याच्या प्रकरणातील जामीन अर्जावर सुनावणी दरम्यान सर्वोच्च न्यायालयानं तरुण-तरुणींना उद्देशून महत्त्वाचे सल्ले दिले आहेत. एका महिलेशी लग्न करण्याचं आश्वासन देऊन तिच्याशी शारीरिक संबंध ठेवल्याचा आणि नंतर दुसऱ्या महिलेशी लग्न केल्याचा आरोप असलेल्या एका पुरुषाच्या जामीन अर्जावर सुनावणी सर्वोच्च न्यायालयात झाली. ही सुनावणी न्यायमूर्ती बी.व्ही. नागरत्न आणि न्यायमूर्ती उज्ज्वल भुयान यांच्या खंडपीठासमोर करण्यात आली. दरम्यान या सुनावणीच्या वेळी सर्वोच्च न्यायालयानं म्हटलंय की लग्नापूर्वी लैंगिक संबंध ठेवण्यापूर्वी पुरुष आणि महिलेनं सावधगिरी बाळगली पाहिजे, कारण ते एकमेकांसाठी अनोळखी असतात. आपण जुन्या पद्धतीचं असू शकतो, परंतु लग्नापूर्वी मुलगा आणि मुलगी अनोळखी असतात. त्यांच्या नात्यात कितीही चढ उतार आले तरी लग्नापूर्वी ते शारीरिक संबंध कसे ठेवू शकतात हे आपल्याला समजत नाही. न्यायालयात सांगण्यात आलंय की तक्रारदाराची 2022 मध्ये एका मॅट्रिमोनियल वेबसाईटद्वारे आरोपीशी ओळख झाली. त्या व्यक्तीवर आरोप आहे की लग्नाचं खोटं आश्वासन दिलं आणि तिला अनेक वेळा शारीरिक संबंध ठेवण्यास भाग पाडलं. तक्रारदारांच्या म्हणण्यानुसार आरोपीच्या सांगण्यावरून ती दुबईलाही गेली, जिथं त्यानं तिला त्याच्यासोबत लैंगिक संबंध ठेवण्यास प्रवृत्त केलं आणि तिच्या संमतीशिवाय खासगी व्हिडिओ शूट केला. जर तिनं आक्षेप घेतल्यास ते व्हायरल करण्याची धमकी त्या व्यक्तीनं दिली. तक्रारदारांच्या म्हणण्यानुसार तिला नंतर कळलं की आरोपी आधीच विवाहित आहे. सुनावणी दरम्यान न्यायालयानं तक्रारदाराला लग्नापूर्वी दुबईला जाण्याबाबत प्रश्न विचारला. तिनं सांगितलं की दोघे लग्न करण्याचा विचार करत होते. न्यायमूर्ती नागरत्न यांनी टिप्पणी केली की जर महिला लग्नाबाबत गंभीर होती तर तिनं लग्नापूर्वी आरोपीसोबत जाऊ नये. दरम्यान जिल्हा न्यायालय आणि दिल्ली उच्च न्यायालयानं आरोपीचा जामीन अर्ज फेटाळल्यानंतर हे प्रकरण सर्वोच्च न्यायालयात आले होते. त्यानंतर आरोपीनं सर्वोच्च न्यायालयात विशेष रजा याचिका दाखल केली असता त्यावर सोमवारी सुनावणी घेण्यात आली. आता पुढील सुनावणी बुधवारी होणार आहे. नवनवीन बातम्या पाहण्यासाठी आजच विदर्भ दूत न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला सुद्धा क्लिक करा.